मुंबई नजीकच्या ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांना येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे भारतीय हवामान विभागानं दोन्ही जिल्ह्यांना येत्या 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। त्यामुळे पालघरसह डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातल्या गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हाहाकार उडवलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहे। पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या, वैतरणा आणि मासवण या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। सूर्या नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे मासवण भागातील अनेक गावं ही पाण्याखाली गेली आहेत। सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर आल्यामुळे मनोर गावात पाणी शिरलं असून तिथलं सबस्टेशन पाण्याखाली गेलंय। पालघरमधील साये कॉलनी पाडा आणि मस्कर पाडा हे परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते। चिंचणीमधल्या धोबी तलाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती। बोईसरमधील सिडकोबाई परिसरात मुसळधार पावसामुळे एक मोठं झाड कोसळलं। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धामणी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे वसई विरार शहरांना पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला। धामणी धरण 95% अधिक भरलंय। त्यामुळे धामणी आणि कवडास धरणांमधून 90,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सूर्या नदीत करण्यात येतोय। धामणी धरणाचे 5ही दरवाजे 125 सेंटीमीटरनं उघडण्यात आले होते। पालघर जिल्ह्यातील पिंजाळ नदीनंही इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। पालघरमधल्या दाभोण ग्रामपंचायतीच्या बाजूला जुन्या पुलाकडे पुराची स्थिती निर्माण झाली होती। डहाणू तलासरीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली होती। चिंचणीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 70 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। कासा परिसरातही पूरस्थिती निर्माण होऊन अनेकांच्या घरांमधून पाणी शिरलं होतं। त्यामुळे कासा पोलिसांनी बचाव कार्य सुरू करून लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हा आरोग्य सेवेलाही बसला। बोईसर येथील टीमा रुग्णालयात पावसाचं पाणी शिरल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनाचीही तारांबळ उडाली। टीमा रुग्णालयाच्या आवारात काही विभागांमध्ये पाणी साचल्यानं आरोग्य सेवेवर परिणाम झाला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।